नमस्कार. तर आई चालली होती, तिचं बँकेचं खातं बंद पडल म्हणून चालली होती. म्हणली एंट्री मारून आणती म्हणून. हो का, आईनं हे काढलं तर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तर तुम्हाला दाखवते दीक्षाचा पप्पा. त्यात बघ आहे का फोटो, कसं आहे कसं नाही तुम्हाला दाखवते मी. पण तोपर्यंत मी एक दीक्षाचा बानूचा फोटो दाखवते. इकडे दीक्षेचा आणि बानूचा फोटो काढते. कारण ज्यावेळेस अन्वी 1 वर्षाची होती ना, त्यावेळेस अन्वीचं फोटो काढायला द्यायचं होतं बारकं म्हणून. मग नेलतं मग दीक्षा मी, आणि बाजार पण होता त्यामुळं नेलतं. तर बघू शकताय ही आपली दीक्षा. हो का, दिसली का आता क्लिअर दिसतंय? हा दिसतंय आता. ही आपली दीक्षा. दीक्षा 4थीत नसेल, 3रीत होती तेव्हा फोटो का 4थीतला फोटो आहे. तर असंच फोटो काढलं कारण दोन्ही लेकरांना सेम. तर तसंच आपली बानूबाया अन्वी. हो का, बानूबाया बसाय पण येत नव्हतं आणि काहीच नव्हतं. असं मागणं टेकन लावलं होतं आणि त्यांनी ती बानूला असं पाक घसरली आणि पायीन हिन उचलला. बघू शकताय. तरी पण बानूची तब्येत याच्यात कशी आहे, आता कशी आहे बघितली का तुम्ही? आता पूर्णपैकी वाळलेले. बानूचा चेहरा हो का असा होता पूर्ण. तेव्हा तर कटिंग करायला अशी बसवली की रडायची, म्हणून कटिंगच करू वाटत नव्हती, म्हणून केस वाढलेली आहे ती. आणि तिची झुटा घालायची ना मी, आणि तिथं फोटो काढायचा म्हणून लेकरांना ही काय दोन्ही लेकरांना सेम ही आपली बानूबाई आहे. बघू शकताय कशी दिसती. आणि ही आपली दीक्षा आहे. तर तसं तुम्हाला तिचा लहानपणीचा दीक्षाचा पण फोटो तुम्हाला दाखवते की दीक्षा लहानपणी कशी दिसत होती. हा का, ही दीक्षा आहे का अन्वी आहे वळका बरं. लय लहानपणी लेकरांच्या हवस पूर्ण केलेल्या आहेत मी. हो का, ही दीक्षा 1 वर्षाची पण नव्हती आहे का नाही. 1 वर्षाची पण नव्हती, म्हणजे बसत बी नव्हती आणि असं टेकन पण नव्हती, म्हणजे रांगत पण नव्हती. 6 महिन्याची आसन त्यावेळेसचा दीक्षाचा फोटो. हो का, बघू शकता. पण दीक्षा लहानपणी दीक्षाची पण तब्येत कशी आहे तशी तब्येत आता पण राहिलेली आहे दीक्षाची. हो का, हवस लेकरांचे सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत त्यांनी. तर असाच बानूचा फोटो काढायच होता, पण बानूचा काही जमला नाही फोटो काढायला, म्हणून त्यावेळेस तसा पण फोटो काढायला, कारण लेकरांचा सेम म्हणून ती दीक्षाचा तसा काढला, म्हणून तिचा पण काढण्यासाठी मी 6 वर्षाची बानू पण होती आहे का नाही. 6च वर्षाची होती त्यावेळेसची बानू बघा. आणि ही कॉम्प्युटरवर केलेलं आहे बघा. 6 महिन्याची असं किती बारकी आहे 6 महिन्याच्याच. म्हणजे त्याच दीक्षाचा कसा आता ही फोटो काढला इकडे दाखवते. ही कसा फोटो काढलाय तसाच हा पण फोटो मी काढण्यासाठी नेलता. तर हो का, आणि ही कॉम्प्युटरवर केलंय. म्हणजे बानूला असं बसवलं आम्ही, मागणं धरलेलं आहे आणि असं म्हणजे आल्हादच आहे. तर बानू लहानपणीची कशी दिसत होती बघू शकता. काय ते बाळस. तर आता कशी दिसते, आता लईच म्हणजे वाळून चिळून गेलेली आहे. तर तेव्हा पण तोंड असं बानूचं मिटतच नसायचं, पण त्यावेळेस जरा बारक्यापणे बरी दिसायची. तर आता बघू शकता कशी दिसते बानू. तर आठवण आली म्हणून म्हणले चला एक हेड्याव काढावा. आणि माझी भाची पण तुम्हाला दाखवते मी. आणि भाची पण माझी इथं नव्हती ना, त्यावेळेस तिकडं नेलते. म्हणजे ती तिकडं होती त्यावेळेस फोटो तिचा पण काढला आम्ही. म्हणजे प्रत्येक लेकरांचं असं काढतोय आम्ही, असं काही नाही. तर हो का, ही आपली ताई आहे बघू शकता बारक्यापणीची. तेव्हा तर ती नुसती पालती पडत होती, त्यावेळेस असा आम्ही फोटो काढलेला आहे तिचा. आणि तुम्हाला दाखवते ना तसाच फोटो ताईचा पण काढलेला आहे. वरी दिसतोय का, ही दीक्षाचा फोटो आहे. त्याच्यामध्ये ती गाय आहे बारकी, ती दीक्षाचा उभा राहिल्यावर काढलेला आहे. ती तसाच ताईचा पण असा झोपून काढलेला आहे. फोटो काढलेला आहे, पण नेलंय तिने तिकडे. तर तुम्हाला मी दाखवते. हो का, ही रोहितच्या मसोबाला आई गेलेली.
आणि ओरिजिनल दीक्षाचा बाप दाखवते तुम्हाला मी. आता कसं आहे माहिती आहे का, त्या माणसाचं तर नाव घेऊ तर वाटतच नाही, पण भरपूर जणांना असं बघू वाटतंय, तर तुम्हाला दाखवते थोडीशी झलक त्याची. हे बघा, हा त्याचा बारक्यापणीचा असन, पण एवढाच फोटो माझ्याकडे राहिलेला आहे म्हणून मी ठेवलाय. आणि ही पण फोटो मी सगळं फाडलेला आहे, ते एवढाच राहिलाय म्हणलं असू द्या. तर त्यावेळेस हो का असा दिसतो तिचा बाप, सेम दीक्षासारखा दिसतोय. तर त्याचं काही एवढं मला घेणं देणं नाही कुत्र्याचं. तर ही आपली दीक्षा रोईच्या मसोबाला गेल्यावर काढलेलं आहे, बघू शकताय. म्हणजे हवस आम्ही लेकरांचे पूर्णपैकी केलेले आहे. तशीच आपली छकुली पण दाखवते तुम्हाला, पण छकुलीचा फोटो मी काढलेला नाही, तर हे त्यांनी काढलेलं आहे, पण मी आणलेलं आहे. तर हे बघू शकताय छकुलीचा फोटो. ही भाऊजाई सचिनची बायको, बघू शकताय. बघा, ही छकुली आहे, 1 वर्षाच्या बर्थडे तिचा. तसं सगळ्या लेकरांचा आहे त्या फोटो. तसंच मोठ्या भावाच्या पण बारक्या पोराचा फोटो आहे माझ्याकडं. बघा, ही आपला रोहित, आणि याला सगळे मुंट्या म्हणतात. बघा, आता किलर दिसत नाही, आबाळ आले. बघा, लय लहानपणी. आणि माझी तब्येत कशी दिसत होती बघा. आणि लग्नच झालेलं होतं नुसतंच, त्यावेळेस फोटो काढायचा होता. त्यावेळेस ही साडी निघली होती, तर आईने लगेच घेतली होती मला साडी. तर त्यावेळेस माझी तब्येत अशी होती, वाळून चिळून गेलेली, बघू शकते. आणि ही आपला मुंट्या. आता राहिला प्रश्न दादा, म्हणजे सचिनचा पोरग त्याचा एक नाही, आणि दाद्याचा एक नाही, म्हणजे मोठ्या भावाच्या पोराचा त्याचा एक नाही, आणि सनीचा नाही, आणि कावीचा नाही. एवढ्यांचा नाही, ना तर बाकीच्यांचा सगळ्याचं. आणि तसंच गरोदरपणात दीक्षेच्या टायमाला मला म्हणजे फोटो काढण्याची हौस होती, म्हणून आईनं फोटो काढायला नेलेलं. हे बघा, 7व्या महिन्यात आहे ना, 7व्या महिन्यात. हे बघा, असं फोटो काढलेला आहे. इथं ही एक आहे, हा एक आहे, बघू शकता. ही साडी आईनंच घेतलेली. हे सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे, फक्त उभा राहिलेली मी. म्हणजे दीक्षेच्या वेळेस हवस पूर्णपैकी झालेली आहे. आणि बानूच्या वेळेस पण काढायची होतं, पण बानूच्या वेळेस वेगळंच असं वातावरण होतं. हे बघा, मी स्टूलवर बसलेली आणि ते कॉम्प्युटरवर यांनी असं केलेलं आहे. तर असं 4 फोटो मी काढलेले आहेत, हे बघू शकतो. हे सगळं कॉम्प्युटरवर केलेलं आहे. आणि अन्वीच्या वेळेस, आणि तुम्हाला सगळ्यात खास गोष्ट अजून एक दाखवते. लय जुना फोटो आहे, मी चोरून आणलेला आहे आजीच्या इथनं. हे बघा, ओळखू शकताय का? ही तिन्ही बहिणी सेम सेम दिसतात, याच्यात एक बहीण कमी आहे. ही आई आहे, ही मी आहे का ही शीतल आहे तेच अजून काय कळलेलं नाही. त्यांनाच कळलं नाही तर आम्हाला कुठनं कळायचंय. आणि ही विशाल आहे, या मावशीच्या मधल्या मावशीचं पोरग. आणि हे आमचा सचिन देव आहे, बघू शकते. आणि ह्या मावशीला म्हणजे पौर्णिमा काय का नाही, तिची आई आहे, म्हणजे ताई. सगळी ताईच म्हणायची, नाव काय आहे मला पण माहीत नाही अजून. पण नाजुका बाय आणि ताय, म्हणजे तिथं अशी बाय आहे ताय आहे म्हणायची. ह्या दोघींची नावं सेम आहेत, बघू शकता त्यावेळेसची यांची परिस्थिती. आणि ही वातावरण अजून काय आम्हाला कळलेलंच नाही. ही आईनं कुणाला घेतलंय, मला घेतलंय का शितलीला घेतलंय ते अजून काय माहीत नाही. पण आम्ही ह्याच्यासाठी लई प्रयत्न केला. लई जुना फोटो आहे. तर ही मावशी आमची या जगात नाही. ही मावशी खरंच लई माया करत होती आमची. आणि या मावशीला एकच मुलगी आहे. ही मावशी, ही मुलगी आहे, तुम्हाला मी दाखवते. ही मुलगी आहे. त्यावेळेस गरोदरपणातच हिचा पण काढलेलं आहे पहिल्या पोराच्या टायमाला. हे बघू शकताय, त्या मावशीची मुलगी एकच आहे. हिचं नाव पौर्णिमा आहे, एकच आहे.
या मावशीची मुलगी बरं का, या मावशीची बोट ठेवले त्या मावशीची मुलगी. तर ती लय दिवस झालं वारलेलं आणि पूर्ण म्हणजे अंगावून असं एक साईडनं वारं गेलेला, हात पण काम करत नव्हता आणि पाय पण मेहनत एवढी की पैसा पाणी ही जपणं लय असं करतोय आणि आम्हाला पण माया लय करायची ही मावशी. म्हणजे सगळ्याच मावशा करतात असं काय नाही की, पण ही मावशी या जगात नाही आता राहिलेली. बरेच दिवस झालं लय म्हणजे आम्हाला नुसतंच कळत होतं मला पण त्यावेळेचा प्रश्न आहे. पण ह्या फोटो लय फिरून आलेला आहे, लय म्हणजे लय सगळीकडून फिरून आलाय, शेवट माझ्याकडेच आला, मी चोरून आणलेला. आणि त्या मावशीचा फोटो पण होता, पण काही कारणाने ते फोटो पाणी ही घर उडून गेल्यावर पूर्णपैकी पाणी गेलं आणि हळदी कुंकू ती सगळं फोटो चेहरा खराब झाला म्हणून ते पाण्यात सोडून दिला आहे ना. तर याच्यात एक राहिलाय फोटो, आता एक कॉम्प्युटरवर काढतील, पण बघू आता काय होतंय. पण अशी आठवण आली म्हणून मी आई दाखवती एक एक फोटो. हो का, ही रोईच्या मसोबाचा आहे फोटो. ही दीक्षाला लहानपणीपासून दीक्षा आईच्याच मागं लागायची. हे बघू शकताय, तिनं देव पण घातलेलं आहे, फोटो काढले तर. आणि ही कपडे दीक्षाच्या चुलत्यांनी घेतलेली आहे ती, म्हणून ही कपडे घालण्यासाठी तिचा जीव लय तुटायचा आहे. दुसरे कपडेच घालत नसायची, हीच फाटूस तर हीच कपडे घातले तिने. तर असं असतं म्हणजे कसं आठवणी जाग्या झाल्या म्हणून मी दाखवलं ते. असं काय नाही की थोडासा विचार आला म्हणलं चला काहीतरी जाग्या पुराणी आठवणी झाल्या म्हणलं थोडंसं आपण बोलावं म्हणलं आणि तुम्हाला दाखवा. तर कसं वाटलं तुम्हाला सांगा मला कमेंटमध्ये. कसं आहे, मी जे माझ्या घरात आहे तेच मी तुम्हाला दाखवते आणि जे मला वाटतं भारी तेच मी तुम्हाला दाखवते. असं काय नाही की आता कोणी नावं ठेवू नका की ताई तू हे दाखवायची काय गरज होती, असं काय नाही. की जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रत्येक लेकरं सारखीच आहेत, प्रत्येक लेकरांना आम्ही जीवच लावतो, असं काय नाही. पण माणसांना दिसत नाही तर आमची चुकी नाही, बरोबर आहे का नाही. तर चला, बानूकडे बघून मला थोडीशी आठवण आली म्हणून ते मी तुम्हाला तुमच्यासोबत सगळं शेअर केलंय. तर चला, आणि ते पण आई चालली होती म्हणून ते निघलं म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तर चला, आणि कसे वाटले बानूचे दीक्षेचे सगळ्यांचे फोटो ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका. आणि जर आवडलं असलं तर तसंच एक लाईक करायला विसरू नका. बाय.